बातमी महत्त्वाची आहे। आग्र्यामध्ये शिवरायांचं शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली होती। मीना बाजार कोटी परिसरात शिवरायांचं स्मारक साकार होणार आहे। गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यामध्ये शौर्याचं प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक उभारलं जाईल अशी घोषणा केली होती आणि हे स्मारक मीना बाजार कोटी परिसरात बनवलं जाणार असल्याची माहिती आहे। मीना बाजार कोटी परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। सध्या मी आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये आहे। आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि याच परिसरामध्ये कुठेतरी त्यांना कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं। आपण जी वास्तू पाहतो आहे ही आहे मीना बाजार कोटी वास्तू हिला म्हटलं जात आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूला मोकळी जागा आहे आणि मोठा परिसर हा आहे आणि असं म्हणतात की छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवरायांचं या परिसरामध्ये वास्तव्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मुघल बादशाह औरंगजेब यांनी आग्र्यात नजरकेमध्ये ठेवलं होते। मात्र महाराजांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि चातुर्यामुळे त्यांनी तिथून सुटका करून स्वराज्यात परतण्याचा पराक्रम केला। हा प्रसंग भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी अध्याय मानला जातो। सध्या महाराष्ट्रातून आणि देशभरातून अनेक पर्यटक आग्र्याला भेट देतात। मात्र ज्या स्थळी महाराजांना कैदेत ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीचे कोणतेही ठसे, कोणतेही प्रतीक नसल्याची भावना अनेक शिवप्रेमींमध्ये होती। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा। या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षीच आग्र्याच्या शिवजयंती कार्यक्रमात इच्छा व्यक्त केली होती की या आग्रा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक झालं पाहिजे। एकीकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून आग्र्याच्या ताजमहलकडे पाहिलं जातं, तसंच छत्रपती शिवरायांचं शौर्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी शिवरायांचं स्मारक व्हावा अशी एक इच्छा व्यक्त केली होती। तसं त्यांनी जाहीरच सभेमध्ये घोषणा देखील केली होती आणि हाच तो परिसरात मानला जातो आहे की ज्या परिसरामध्ये आता हा सर्व जो स्मारक आहे तो उभारला जाणार आहे। शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत आलेला आहे, त्याची कागदोपत्री प्रक्रिया काय आहे आणि नेमकं आज मुख्यमंत्री काय घोषणा करणार याचीच उत्सुकता संपूर्ण शिवभक्तांना लागलेली आहे। आग्र्याहून मी सचिन चिरे, पुढारी न्यूज।